महाराष्ट्र मंडळ लॉस एंजलिस सहर्ष सादर करीत आहे साप्ताहिकी. संकल्पना आणि दिग्दर्शन प्रवीण दातार. तांत्रिक सहाय्य केदार देशपांडे. ध्वनी अजय दांडेकर. प्रकाश योजना समीर सरोटे. महाराष्ट्र मंडळ लॉस एंजलिस सहर्ष सादर करीत आहे साप्ताहिकी. साप्ताहिकीमध्ये मी रेश्मा आपलं स्वागत करते. तर साप्ताहिकीत आपण बघूया आमच्या वाहिनीवर होणाऱ्या पुढच्या आठवड्यातील कार्यक्रमांची एक रूपरेषा. तर मंडळी, आठवड्याची सुरुवात आपण करूया सोमवारी. ज्या कार्यक्रमामुळे आपला TRP वाढणार आहे तोच आहे आपला सोमवारचा पहिला कार्यक्रम. चला हवा येऊ द्या. यात तुम्हाला अनेक नामवंत कलाकार भेटायला मिळतील. सादर करते अतुल पाटील. चला मग पाहूया याची एक झलक. नमस्कार मंडळी. तुम्हाला असं वाटत असेल की मी हे बायको माहेरी गेल्यासारखं का नाचतोय, पण मला थोडा हँगओव्हर आहे. आणि हसू नका, हँगओव्हरचा अर्थ असा की मी नुकताच एका आपल्या आवडत्या सिने कलाकारांनी आयोजित केलेल्या स्पेशल गणेश प्रोग्राम मधून जाऊन आलो. पंचतारांकित हॉटेल, दैदिप्यमान रोषणाई, त्याचं मला ऑफकोर्स स्पेशल इन्व्हिटेशन होतंच. चला हवा येऊ द्यामधून आम्ही त्या कार्यक्रमाला गेलो. तर सुरुवात करत आहोत पुन्हा एकदा या आठवड्याची धमाकेदार विथ चला हवा येऊ द्या. आणि मी तो स्पेशल पास घेऊन असा गेलो. बघतो तर काय खूप गर्द, खूप खूप गर्द. आणि बॉलिवूडचं गणेश मंडळ म्हटलं की त्याच्यामध्ये ट्रस्टी आले, व्हॉलेंटियर्स आले, भक्तगण तर आलेच आले. त्या मोठ्या लाईनीमध्ये माझी नजर पडली ती श्री संजीव कुमार. आणि विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, त्यांच्यावर गेले 40-50 वर्ष शोलेमधल्या केलेल्या ठाकूरचं कॅरेक्टरचं बेरिंग अजूनही त्यांचं काही गेलेलं नाही. आणि ते लाईनमध्ये उभे होते, लाईन खूप मोठी होती. व्हॉलेंटियर्स त्यांना म्हणाले, सर मागं जायचं, डोक्याला गळी करायची नाही. ते म्हटल्याबरोबर श्री संजीव कुमार हे एकदम पुन्हा त्यांच्या ठाकूरच्या रूपामध्ये गेले. आणि मी जे म्हणालो ना बेरिंग, ते म्हणजे हात असले तरी हात मागं बांधून, शाल बांधून, हात नसल्यासारखं दाखवून आपल्या जबरी आवाजात ते त्याला म्हणाले, रुक जा नफर, छोड़ दे मुझे. इस बाबा को मैंने 21 मोदक चढ़ाने का वादा किया है, और जब तक मैं 21 मोदक नहीं चढ़ा, मुझे स्टेज पे जाने से कोई नहीं रोक सकता. और रही बात मेरे हाथों की, प्रसाद लेने के लिए मेरे पास
हाथ नहीं धोए तो क्या, बापा के सामने नाचने के लिए पैर तो है. त्यांचा तो आवेश बघून मी म्हणालो चला इथनं आपण निघूया. आणि मगाशी मी जसं म्हणालो तसं एकदम लाईव्ह शो, खूप लाईव्ह टेलिकास्ट, प्रचंड रोषणाई, लाईव्ह टेलिकास्ट म्हणून नुसतं कुठे बघू आणि कुठं नको असं झालं होतं. तर मला क्षणभर मारलं की अरे केदार देशपांडे तर इकडे आलेले नाहीये. तर मी जाऊन त्यांना विचारलं की हू इज द आर्टिस्ट बिहाइंड ऑल दिस कूल आरास. बाप्पा पण एकदम खुश दिसत होता. तर मला असं सांगण्यात आलं की मराठीचे अत्यंत आपल्या आवडीचे कलाकार मकरंद अनासपुरे यांना ती जबाबदारी दिलेली होती. म्हटलं अरे वा गुड, जाऊन जरा सरांना कॉम्प्लिमेंट द्यावा. म्हणून मी पळतच गेलो. म्हटलं सर मी अतुल पाटील, मी चला हवा योजनेचा प्रवर्तक, तुम्हाला तुमच्या कार्यक्रमाबद्दल जरा कॉम्प्लिमेंट्स द्यायच्या होत्या. तसं म्हटल्याबरोबर मराठी माणूस कसा असतो आणि एस्पेशली मकरंद अनासपुरे ते उड्या मारतच माझ्याकडे आले. लई भारी शेरमनी बनवलोय, दनादन स्पेशल इफेक्ट हानी तो. तुला सांगतो पाटल्या अरे आपली स्टाईलच आहे तशी. लाईव्ह टेलिकास्टचा नुसता धिंगा नाही, बसल्या बसल्या लालबागच्या गणेशाचं दर्शन घडवितो. आपलं कामच तसं आहे. हा तसं म्हटलं सर व्हेरी नाईस, विश यू ऑल द बेस्ट, खूपच छान आहे तुमचं. लेट मी गो फर्दर, कारण असं बघायचं जसं मी म्हणालो तसे व्हॉलेंटियर्स होते. आणि व्हॉलेंटियर्स आता आपल्याला MA-MLA-मुळे माहिती आहे, DMA-मुळे माहिती आहे, काही लोक खूप कमिट करतात. तसं अशी परिस्थिती होती की देअर वर सम व्हॉलेंटियर्स ओव्हर कमिट अँड अंडर डिलिव्हरी. तर त्यांना ऐन वेळेला फूड कमिटीचे मॅनेजर म्हणून अक्षय कुमार यांना नेमण्यात येणार होतं. पण ऐन वेळेला ते काही तिथं अवेलेबल झाले नाही. वी हॅव आवर ओन लिमिटेशन्स, तसं त्यांचं झालं होतं. तर त्यांना ऐन वेळेला मोदक वाटायचं काम दिलेलं होतं. तर ते मोदक वाटताना मला दिसले. तर म्हणून मी म्हणालो जरा जवळ जावं आणि बघावं ते कशा आवेशामध्ये देत आहेत. तर अत्यंत उत्साही पण आतमध्ये निरुत्साह दडवून ही वॉज ट्राईंग टू गिव्ह मोदक आणि प्रसाद सगळ्या लोकांना. आंटी जी आपने प्रसाद लिया, काका जी आपने प्रसाद लिया. अच्छे मन से हाथ जोड़ो, पापा को हाथ जोड़ो, प्रसाद खाओ, घर जाओ. आणि ते चालत असताना आपल्या सगळ्यांचे आवडते मराठी कलाकार की ज्यांनी आयुष्यामध्ये सिनेमाच्या पडद्यावर एकाही विलनला कधी ठोसा पण मारला नाही असे अमोल पालेकर ते मला दिसले. आणि अमोल पालेकर म्हणजे कसं, माझ्यासारखा पुणे माणूस धांदरट चुकून बायकांच्या लाईनीमध्ये घुसले होते, व्हॉलेंटियर्सने त्यांना बाहेर काढलं, मग परत पुरुषांच्या लाईनीमध्ये टाकलं. असं करत करत ते बाप्पाकडे चालले होते. आणि त्याच अदबीनं एका स्पेसिफिक सॉफिस्टिकेशन ते बाप्पाकडे मोदक मागायला, प्रसाद मागायला गेले. एक्सक्यूज मी बाप्पा, मे आय हॅव अ मोदक प्लीज. तसं म्हटल्यानंतर अक्षय कुमार त्याला म्हणाले, अमोल जी आपको मोदक चाहिए. अक्षय जी, मैंने सुना आप तो फूड कमेटी के मैनेजर बनने वाले थे, फिर ये मोदक बांटने का काम क्यों कर रहे हो? त्यावर अक्षय कुमार म्हणाले, मैं जो बोलता हूँ वो कभी नहीं करता, और जो मैं नहीं बोलता हूँ तो करने का सवाल ही पैदा नहीं होता. सर, इसका मतलब आप कुछ भी नहीं करते, फिर इतना टेढ़ा बोलने की जरूरत क्या है सर? तर त्यांचा जो गोंधळ चालू होता त्यावेळेला मला असं लक्षात आलं की काही भक्तगण जे असतात ते गणपतीची खूप खूप वाट बघतात आणि त्यांना वाटतं गणपती बाप्पा आपलाच आहे, जाऊन आपण त्याला आपला आशीर्वाद मागावा. पण ते बाप्पा सो ग्रांटेड की लक्षात येत नाही की ते आशीर्वाद मागताय का धमकी देत आहे. तर असेच एक कलाकार सुनील शेट्टी हे घाईघाईमध्ये गेले होते आणि टिपिकल त्यांच्या रागड स्टाईलमध्ये बाप्पाला ते असा प्रसाद मागत होते. बाप्पा, अपने धड़कन से पुरुष के पैदा कितनी पूजा करता हुआ, फिर भी मेरे दिल में फ्लॉप. ऐसा क्यों? अगर मैंने कुछ उल्टा पुल्टा किया ना तर उलटा पुलटा म्हटल्याबरोबर
ट्रस्टी व्हॉलेंटियर्स सगळे लागले पाळायला. एकतर पहिली वेळ आहे, वी वॉन्ट टू डेफिनेटली मेंटेन आवर रेप्युटेशन म्हणून म्हणायचं चला 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 इट्स टाइम फॉर प्रेसिडेंटला बोला. तर प्रेसिडेंट म्हणून नवोदित नवीन रक्ताचे उमेदवार म्हणून फरहान अख्तर यांची नेमणूक झाली होती आणि ते बिझी होते त्यांच्या कुठल्या तरी जिंदगीला मिले की दुबारा या कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये, त्यांना चित्रपटामध्ये त्यांचं शेड्यूल बिझी होतं. बट स्टील ही मॅनेज टू गेट ऑन द स्टेज आणि आले आपल्या क्रिस्पी स्टाईलमध्ये, कारण त्यांना सांगितलं की जस्ट गो आय हँडल द सिच्युएशन. तर द वे ही रिॲक्टेड वॉज समथिंग लाईक दिस. Is everything correct? Myself, मग लोक म्हणाले अरे ते ठीक आहे, पण आपल्या व्हॉलेंटियरचं मोटिवेशन सगळं घडलेलं आहे, काहीतरी लोकांना वाटेल, इन्स्पिरेशन वाटेल असं काहीतरी बोला, प्रेसिडेंटचं स्पीच ऐकायचं आम्हाला असं म्हटल्याबरोबर फरहान अख्तर आपल्या टिपिकल पोएम स्टाईलने चालू झाले. दिलों में इतनी बेताबियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम, नजर में ख्वाबों की बिजलियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम. लोक म्हणाले की ठीक आहे बाबा, दुपारी जेवण झालं तरी पण बोंबा मारतात, जरा आपल्या जेवणाबद्दल काय करा. ओ खाने में बड़े के साथ जलेबियां दे रहे हो तो जिंदा हो तुम. तर मंडळी अशा बऱ्याच कलाकारांनी काय सावळा गोंधळ घातला ते आपण पाहणार आहोत पुढच्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी. बघायला विसरू नका. चला